नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी वर्षा पांडे आपले स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन या व्याधीविषयी। मायग्रेनला मराठीमध्ये अर्धशिशी असं देखील नाव आहे। अर्धशिशी म्हणजे काय तर अर्ध डोकं दुखणे। बऱ्याच मायग्रेनच्या त्रासांमध्ये अर्धच डोकं दुखतं आणि ते इतकं पेनफुल असतं की त्यासाठी अगदी पेनकिलरचे इंजेक्शन्सही अनेक वेळा घ्यावे लागू शकतात। हे मायग्रेन होण्याची कारणं अशी काही खूप ठराविक अशी नाही आहेत। कधी पित्त खूप वाढल्यामुळे देखील मायग्रेनचा त्रास होतो, म्हणजे डोकं खूप दुखू लागतं आणि जोपर्यंत ते पित्त संपूर्ण पडून जात नाही तोपर्यंत हे डोकं दुखणं थांबत नाही। अनेक वेळा हे 1-1, 2-2 दिवस देखील चालतं। दुसरं आहे सायनसमुळे। सायनसमुळे म्हणजे सर्दी झाल्यावर जे सायनस आपले ब्लॉक होतात, तर त्या सायनस ब्लॉक झाल्यामुळे ज्यावेळेला या सायनस म्हणजे मागच्या भागात आपण बघितलं होतं की ह्या पोकळ्या आहेत आपल्या हाडामध्ये असलेल्या, या पोकळ्यांमध्ये जर कफ साठून राहिला तर कालांतराने तिथे इन्फेक्शन होऊन जंतू संसर्ग होऊन तिथे आपल्याला दुखू लागतं। तर ह्या ज्या पोकळ्या आहेत आपल्या भुवयांच्या वर असलेल्या, ह्या पोकळ्या जर जंतू संसर्गामुळे तिथे देखील पेन व्हायला लागतं। म्हणजे जनरली सायनसमुळे जे डोकं दुखतं ते आपण खाली वाकलं की इथे येणारा जो ताण आहे, जो दाब आहे, त्यामुळे हे डोकं दुखू लागतं। अनेक वेळा उन्हात आपण गेलो, थोडंसं जास्त एक्झर्शन झालं दिवसभर, तरी देखील आपल्याला डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास उद्भवतो। डॉक्टर्सनी तर अनेक कारणं सांगितलेली आहेत मायग्रेन होण्याची, परंतु त्यावर योगाच्या माध्यमातून आपल्याला काय उपाययोजना करता येईल ते आज आपण बघूया। आपल्याला मायग्रेन या त्रासावर जलनेती एका भागात मी करून दाखवली आहे, त्या भागाची मी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते। तर जलनेती हा सायनस आणि आपल्या गळ्याच्या वर म्हणजे कान, नाक, घसा ह्यासाठी ह्याबद्दलच्या ज्याही काही व्याधी आहेत, तर त्या व्याधींवर जलनेती अतिशय गुणकारक उपायकारक अशी आहे। तर जलनेती आपण रोज करावी। त्याच्यासाठी एक नेतीचा पॉट येतो, त्या पॉटने ही नेती करायची असते। यामध्ये त्या नेती पॉटचं जे एका भागातलं जे नॉझल आहे ते एका नाकपुडीवर ठेवून एका विशिष्ट पोझिशनमध्ये येऊन एका नाकपुडीतून पाणी ट्रान्सफर होऊन दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडतं। ही क्रिया आपोआप घडणारी क्रिया आहे, परंतु त्यासाठी आपल्याला जी पोझिशन घ्यायची आहे ती मात्र आपल्याला विशेष प्रकारची आणि तज्ज्ञांकडून शिकून घ्यावी। तर ही जलनेती जर आपण रोज करत असलो तर सायनस किंवा मायग्रेनसारखे जे जुने आपले विकार आहेत तर ते विकार आपले कमी व्हायला मदत होते। दुसरं आहे, समजा पित्ताच्या कारणामुळे जर आपल्याला मायग्रेन असेल, म्हणजे पित्तामुळे हायपर ॲसिडिटीमुळे जर आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्यासाठी जलधौती हा एक योगामध्ये उत्तम असा प्रकार सांगितलेला आहे। जलधौती ही देखील सुरुवातीला शिकताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकावी। याला वमन असं देखील आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं। यामध्ये आपण पाण्यामध्ये मीठ टाकून ते कोमट पाणी 2 ते 3 ग्लास प्यायचं आहे आणि प्यायल्याबरोबर इमिजिएट आपल्या पडजिभेला थोडंसं आपल्या बोटांनी टीज करून ते पाणी आपण सगळंच्या सगळं वमनाच्या मार्गे बाहेर काढायचं आहे। तर तिला जलधौती असं देखील योगामध्ये नाव आहे। ह्याशिवाय आपण जर उन्हातून आल्यामुळे डोकं दुखत असेल किंवा हेवी एक्झर्शनमुळे जर आपलं डोकं दुखत असेल, तर त्यासाठी शांत बसावं आणि चंद्रभेदन प्राणायाम आणि शीतली प्राणायाम असे 2 प्राणायाम करावे। ह्या प्राणायामांनी आपल्याला डोकं थांबण्यासाठी निश्चितच फायदा होतो। सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर किंवा मायग्रेनवर शशांकासन हे आसन अतिशय उपयुक्त आहे। वज्रासनात बसावं। वज्रासनात बसून दोन्ही हात वर घ्यायचे, थोडं पायात पुढून अंतर घ्यायचं आणि त्यानंतर आपण खाली जायचं आहे। शक्य तेवढी आपली बॉडी फ्लॅट करावी। जितकं आपल्याला या आसनामध्ये ईज ठेवता येईल तेवढी ठेवायची आहे।
सहज शक्य होईल याप्रमाणे करायचं आहे. कुठेही खूप दाब नको. संपूर्ण रक्तप्रवाह आपला डोक्याकडे जातो आहे आणि आपलं डोकं हळूहळू शांत होतं आहे. डोकं दुखायचं कमी होतं आहे असा भाव मनात ठेवून या शशांक आसनामध्ये सहज पडून राहावं. आपण जितकं शक्य होईल तितका वेळ ह्यामध्ये थांबू शकतो. शशांकासनानंतर जर आपलं उन्हातून आल्यामुळे डोकं दुखत असेल, थोडी उष्णता वाढल्यामुळे, तर आपण त्यासाठी चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. चंद्रभेदन प्राणायाम कुठल्याही सहज आसनात बसून घ्यावं. त्यानंतर डोळे बंद करायचे आहे. उजवी नाकपुडी दाबून ठेवायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. सहज घेता येईल तेवढा लांब दीर्घ आणि सहज तो सोडता येईल लांब दीर्घ तेवढा सोडावा. आपल्याला माहिती आहे आपली डावी नाकपुडी ही चंद्रनाडी किंवा शीतनाडी आहे. उन्हातून आल्यामुळे ज्या वेळेला आपलं डोकं दुखायला सुरुवात होते त्याचा अर्थ उष्णता अति वाढल्यामुळे आपलं डोकं दुखायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं शीत वाटण्यासाठी आपण हा चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. हा 10 मिनटं तरी अतिशय शांतपणे साक्षीभावाने स्वतःकडे श्वासांकडे बघत हा चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. ह्याचा निश्चित डोकं थांबण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. याशिवाय सायनस ब्लॉक झाल्यामुळे जर आपलं डोकं दुखत असेल तर आपल्या डोळ्यांच्या वर ह्या ज्या भुवया आहे भुवयांचे जे इथले उंचवटे आहेत ते थोडे आपल्याच बोटांनी जरा दाब देऊन थांबावं. थोडंसं तिथे दाब देत जर आपण भुवयांच्या वरचा भाग दाबून ठेवला तर आपल्याला सायनस ब्लॉक झाल्यामुळे जो मायग्रेनचा त्रास होतो तो निश्चित कमी व्हायला मदत होईल. इथले सायनससुद्धा ब्लॉक झाल्यामुळे दोन्ही भुवयांच्या अगदी सुरुवातीचे जे पॉईंट्स आहेत ते दाबून ठेवल्याने देखील आपल्याला सायनस ब्लॉक झाल्याने जो मायग्रेनचा त्रास होतो तो कमी व्हायला मदत होते. ह्याशिवाय पित्तामुळे जी आपली ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी वाढल्यामुळे जो आपल्याला मायग्रेनचा त्रास होतो त्यासाठी जलधौती हा एक उपाय तर आहेच. परंतु जलधौती केल्यानंतरही आपल्याला शांत वाटत नसेल कारण जलधौती केल्यानंतरही थोडं शांत व्हायला वेळ लागतो. तर त्यासाठी आपण शीतली प्राणायाम करायचा आहे. शीतली प्राणायामाने आपण डोकेदुखी जर अगदी सुरुवात झाली असेल त्यावेळेलाच जर हा शीतली प्राणायाम केला तर आपल्याला त्रास कमी व्हायला तेव्हाच मदत होते. यासाठी आपल्याला जिभेची पुंगळी करायची आहे. ह्याप्रमाणे पुंगळी करून त्या पुंगळीतून श्वास आत घ्यायचा आहे. आता हा थंड श्वास आत येणार आहे. हा जणू काही आपण गिळतोय असा आपण एक भाव ठेवायचा आहे. ह्याप्रमाणे गिळून तो असा आत घ्यायचा आहे आणि नॉर्मली नाकाने जसा श्वास सोडतो तसा आपल्याला श्वास सोडायचा आहे. जिभेची पुंगळी करायची आहे.
याप्रमाणे शीतली प्राणायाम करायचा आहे. ह्या तिन्ही चारी प्रकारांनी आपल्याला आपलं डोकं कशामुळे दुखतं आहे हे जर आपण जाणून घेतलं तर त्यावरचा योगाभ्यास आपण निश्चित करू शकतो आणि पेनकिलर शिवाय आपण आपला डोकेदुखीचा त्रास हा कमी करू शकतो किंवा घालवू शकतो. आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो? आपण प्रथमच आमच्या चॅनलला भेट देत असल्यास चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या पुढे एक बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. अजूनही आपल्या काही शारीरिक मानसिक समस्या असतील तर निश्चित आम्हाला विचारा. पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.